आता बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट। नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। नागपुरात महागाई बेरोजगारीसह विविध मुद्द्यावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली। अखेर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। नागपुरात पगार दरवाढीच्या मुद्द्यावरून आशा सेविका आक्रमक झाल्या। विधानभवन इथं मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही असा आरोप आंदोलकांनी केला। अमरावतीतून प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेकडून नागपुरातल्या विधानभवनवर लॉंग मार्च काढण्यात आला। प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांमध्ये 15% आरक्षण देण्यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियांक खरगेच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली। सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला। आळंदीत संजीवन समाधी सोहळा पार पडतोय। आळंदीमध्ये दर्शन घेऊन वारकरी देहूकडे जात आहेत, त्यामुळे तुकोबांची देहू नगरी सुद्धा वारकऱ्यांनी फुलली। पंढरपूर तालुक्यात कासे गावातल्या यल्लम्मा देवीच्या मंदिरात चोरी झाली। चोरट्यांनी देवीचा मुकुट, प्रभावळसह एकूण 10 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला। त्यात उरलीसुरली पिकं माकडं, नीलगाय आणि अन्य वन्य प्राणी फस्त करतायत, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। दरम्यान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून दुबार पेरणीसाठी पाणी सोडण्याची मागणी केली जाते। बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्यानं शेतीसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। त्यासोबत ओलिताखालील क्षेत्र कमी होत असल्यानं कृषी क्षेत्र कमी होत आहे। त्यामुळे विक्रमगड, डहाणू आणि पालघर तालुक्यातल्या आदिवासी शेतकरी संकटात सापडला। पुण्यात अहमदनगर मार्गावरती बीआरटी मार्ग हटवण्यात आला। येरवडा ते विमाननगरपर्यंतचा बीआरटी मार्ग रात्रीत काढण्यात आला। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केली। नागपुरात विधान भवनाच्या समोर जयंत पाटील आणि नवाब मलिकांची भेट झाली। यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केली। मात्र दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मांडलेलं जीएसटी सुधारणा विधेयक मंजूर झालं। त्यामुळे ऑनलाईन गेमिंग आणि घोड्यांच्या शर्यतींसह इतर कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली। त्यामुळे कर चोरीला आळा बसेल असं सरकारकडून सांगण्यात आलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 10 डिसेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत। एक धागा राम के नाम या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं भाजप आक्रमक झाली आहे। अमरावतीच्या राजकमल चौकात प्रियांक खरगेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद नाशिकमध्ये सुद्धा उमटले। मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात भाजपनं जोडे मारो आंदोलन केलं, तर वीर सावरकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। जळगावच्या भुसावळ शहरात प्रियांक खरगे विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला। प्रियांक खरगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। प्रियांक खरगेंविरोधात कोल्हापुरात सुद्धा भाजप आक्रमक झाली। कोल्हापुरातल्या बिंदू चौकात भाजप कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन खरगेंविरोधात आंदोलन केलं। विरोधकांनी अधिवेशनात कापसाच्या मुद्द्यावरून पायऱ्यांवर आंदोलन केलं। कापसाला योग्य भाव द्यावा, ज्या शेतकऱ्यांच्या कापसाचं अवकाळी पावसानं नुकसान झालं त्यांना तातडीनं भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। नागपूर विधानभवनाच्या गेटवर मराठा आरक्षणाचे विरोधकांना जाब विचारणारं होर्डिंग लागलंय। विरोधकांनी गेली 60 वर्ष मराठा तरुणांच्या पिढ्या बर्बाद करून आता कळवळा दाखवू नका असा टोला बॅनरच्या माध्यमातून लगावण्यात आला। विधानभवनाच्या मुख्य गेट समोर चारही बाजूनं हे बॅनर लावले। स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याकरता सुरू झालेलं आमची मुलगी वेब पोर्टल बंद आहे। 2019 पासून बंद असल्याची कबुली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली। आमची मुलगी वेब पोर्टल बंद झाल्यानं UNFPA या संस्थेकडून मिळणारं अर्थसहाय्य देखील 2019 पासून थांबवण्यात आलं। सांगलीतल्या सामान्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न आमदार प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला। त्यावर उपसभापती नीलम गोरेंनी राज्यातल्या रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। नांदेडच्या प्रकरणानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचा आम्ही आढावा घेतला। लवकरच त्याचा अहवाल देऊन औषधांचा तुटवडा राहणार नाही असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं।
करवीर निवासिनी अंबाबाई देवी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 40 कोटी रुपये मंजूर झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री म्हणून हा माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद आणि समाधान आहे, असं मुश्रीफ म्हणाले. जुगार खेळण्यासाठी आवाहन करणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणण्याकरता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी प्रश्नाला उत्तर दिलं. ऑनलाईन गेमवरची बंदी आणण्यासाठी आणि त्याचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत गृह विभागानं उपाययोजना केल्या. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ठाण्यातल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाजवळ सिग्नल शाळा सुरू असून या शाळांना राज्य सरकार प्रोत्साहन देणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी दिले. नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी तपास यंत्रणा कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. अत्यंत नाजूक प्रकृती असल्यानं केवळ वैद्यकीय उपचारांसाठी जामीन देण्यात आला, मात्र त्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. नवाब मलिक प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच भूमिका असल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नवाब मलिक यांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. यावेळी चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहावं असा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहित भूमिका मांडल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मलिकांची भूमिका पहिल्यांदा ऐकेन, त्यानंतर मी भूमिका मांडेन, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान कुणी कुठे बसावा हा अध्यक्षांचा अधिकार आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. महायुतीत मिठाचा खडा पडण्याची गरज नाही, असं वक्तव्य सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलंय. देवेंद्र फडणवीसांनी पत्र पाठवणं बरोबर आहे, मात्र ते पत्र जाहीर करायला नको होतं, असं वळसे पाटील म्हणाले. नवाब मलिकांबाबत अजित पवार निर्णय घेतील, असंही वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय. नवाब मलिक प्रकरणी भाजपची भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे संजय राऊतांचं वक्तव्य गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असं भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं समर्थन केलं होतं, असा टोला देखील दरेकरांनी लगावला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी नवाब मलिक यांच्याबाबत भाजपच्या भूमिकेसोबत प्रफुल्ल पटेल यांच्यावरून सुद्धा प्रश्न उपस्थित केला. प्रफुल्ल पटेल यांचीही संपत्ती ईडीने जप्त केली, त्याबाबत भाजपची भूमिका काय, असा सवाल दानवेंनी उपस्थित केला. केंद्राकडून कांदा निर्यातीच्या संदर्भामध्ये 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. मनमाड, लासलगावसह बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झालेले नाही. केंद्र सरकारनं ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सरकारच्या निर्णयाची होळी करण्यात आली. देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भीतीने केंद्राने इथेनॉल निर्मितीवरच्या बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी आक्रमक झाले. मालेगावच्या उमराणे इथं मुंबई आग्रा महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. केंद्र सरकारनं निर्यात बंदी लागू केल्यानं नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळले. नाशिक जिल्ह्यातल्या कांदा बाजार शेतकऱ्यांनी बंद पाडले असून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकारनं हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यानं छत्रपती संभाजीनगरमधल्या कन्नड तालुक्यातल्या मका पिकाच्या लागवडीवर त्याचा मोठा परिणाम झाला. दीर्घकाळ विश्रांती घेतलेल्या पावसानं आतापर्यंत फक्त 2539 हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड झाली असून शेतकरी हवालदिल झाला. केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय घेतल्यानं महाराष्ट्र राज्यातल्या सुमारे 150 इथेनॉल प्रकल्पांना थेट फटका बसणार. केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 6500 कोटींचा फटका बसण्याची शक्यता असून पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी ही भीती व्यक्त केली. सिन्नर तालुक्यातल्या चिंचोली गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेला मायलान कंपनीकडून स्कूल बस देण्यात आली. युवा नेते संजय सानप यांच्या पाठपुराव्यानंतर मायलानच्या CSR फंडातून ही स्कूल बस देण्यात आली. मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातल्या कामासाठी एकूण 6 कंपन्या शर्यतीत आहेत. यामध्ये 16,621 कोटी अंदाजे खर्च असून या प्रकल्पासाठी ऑगस्ट महिन्यात निविदा मागवण्यात आल्या होत्या. पुढील कोस्टल रोडचा टप्पा वर्सोवा ते गोरेगाव, गोरेगाव ते मालाड, मालाड ते चारकोप, चारकोप ते गोराई, गोराई ते दहिसर असा असणार आहे. साईबाबा संस्थान मंदिरा शेजारी असलेल्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण कधी हटणार, असा प्रश्न उपस्थित झाला. गेल्या अनेक वर्षापासून
गावाचा मुख्य रस्ता बंद आहे. 2012 साली जिल्हाधिकाऱ्यांनी हे अतिक्रमण काढून घ्यावा असा आदेश दिला. मात्र आदेश देऊन सुद्धा कायद्याची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. भिंगार छावणी परिषद विसर्जित करून त्याचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेत करावा अशी मागणी अनेक वर्षापासून होतीये. या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्यात. मात्र स्थानिक नगरसेवकांनी याला विरोध केला असून त्यामुळे आश्वासन पूर्ण होणार की फक्त आश्वासन ठरणार याकडे नगरकरांचं लक्ष लागेल. एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.